नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पत्रकारांच्या हितासाठी राबणारी मराठी पत्रकार परिषद मातृसंस्थेच्या वतीनं सेलू शहरातील साई नाट्यगृह येथे आज आदर्श जिल्हा तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व अध्यक्षांचा मेळावा संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख हे होते। कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज 18 चे विशाल परदेसी, किरण नाईक, शरद पाबळे, मिलिंद आष्टीकर, शिवराज काटकर, हेमंत आडळकर, प्राध्यापक सुरेश नाईकवाडे, मनसूर शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या दरम्यान बोलताना पत्रकार विशाल परदेशी म्हणाले की शासनाने पत्रकारांना काही सोयीसुविधा दिलेल्या नाहीत। आज संपन्न झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या मेळाव्यास महाराष्ट्रभरातून पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर आज संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे आयोजन सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते। आज वक्ता म्हणून या ठिकाणी भाषण करत असताना किंवा तुमच्या सगळ्यांशी संवाद साधत असताना प्रामुख्याने 2-3 महत्त्वाचे विषय, पत्रकारांच्या काही समस्या आहेत, पत्रकारांना खरं तर काही सोयी सुविधा सरकारनं देणं फार आवश्यक आहे, या विषयाला घेऊन परिसंवाद होऊ शकला, त्याचा जागर होऊ शकला। आणि अपेक्षित असं आहे की आपला हा आवाज जो आहे तो सरकारपर्यंत पोहोचून आपल्याला पेन्शन योजनेचा विषय असेल, आपल्याला अधिस्वीकृतीधारक पत्रक म्हणजे अर्थात ॲक्रेडिटेशनचा मुद्दा असेल, आपल्याला निवासाचा मुद्दा असेल, आपल्याला यापुढे आपल्या कुटुंबासाठी म्हणून जे काही नियोजन करण्याचा विषय, बऱ्याच वेळेस अपघातामध्ये पत्रकारांचे मृत्यू होताना आपण बघतो किंवा काही आजारामुळे देखील त्यांचे मृत्यू होताना आपण बघतोय। तर भरीव आणि ठोस अशी मदत खरं तर या संस्थेच्या माध्यमातून तर मिळतेच, पण सरकारने देखील काही वेगवेगळ्या योजना पत्रकारांसाठी केवळ कागदावरती न ठेवता प्रत्यक्ष स्वरूपात आणण्याची गरज आहे। आणि या दृष्टीने आता इथून खरं तर हा संवाद जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं आपण अपेक्षित धरूया की सोशल मीडिया सारखं वेगवान माध्यम नाही, पण या सगळ्याच्यामध्ये कुठलीही बातमी व्हेरीफाय केल्याशिवाय किंवा त्या बातमीचे दोन्ही अंग तपासल्याशिवाय ती बातमी खरं तर आपण टाकू नये, म्हणजे हा आपला बेसिक धर्म आहे किंवा बेसिक नियम आपण असं मानतो। त्याच्यामुळे सोशल मीडियामध्ये येणाऱ्या सगळ्या तरुणांना मी एक अपील करेल की मोबाईलच्या माध्यमातून आज पत्रकारिता तुम्हाला सहजगत्या करणं सोपं झालंय। पूर्वी तुम्हाला हजारोंचे लाखोचे कॅमेरे घ्यावे लागायचे, तेव्हा तुम्हाला प्रतिनिधीपद मिळत होतं, स्ट्रेंजरशिप मिळत होती, पण आज ही एक सुवर्ण संधी आहे। त्या सुवर्ण संधीचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करा। अनेक चांगल्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपण खरं तर शूट करू शकतो आणि इमिजिएट सरकारपर्यंत पोहोचू शकतो। प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी।